तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने खूप खूप स्वागत आहे। मागच्या लेक्चर्समध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र, समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना आपण आपल्या विषयामध्ये अभ्यासल्या आहेत। त्याचबरोबर मी जे काही लेक्चर्स घेतले, काही सविस्तर लेक्चर्स ठेवले, काही आहेत ते आपल्या स्पर्धा परीक्षेला आवश्यक असे लेक्चर्स ठेवले। का तर विद्यार्थ्यांना जे काही म्हणजे सविस्तर लेक्चर घेण्याचं कारण एकच होतं की जेणेकरून तुमच्या ज्या काही संकल्पना असतील त्या व्यवस्थितरित्या म्हणजे सविस्तर लेक्चरमध्ये पूर्ण समजल्या जातात, बरोबर। त्यानंतर मी तुमचे लेक्चर्स जे ठेवलं तर ते MCQच्या माध्यमातून जे परीक्षेला प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, एकीकडे प्रश्नांचाही अभ्यास तुमचा होतो आहे आणि एकीकडे सविस्तर लेक्चरचा सुद्धा तुमचा अभ्यास होतो आहे। भरपूर वेळा आपण प्रश्न अभ्यास करू, उत्तर अभ्यास करू, परंतु नक्की हे उत्तर का आलं हे लक्षात येत नाही। याच्यासाठी मी सविस्तर लेक्चर सुद्धा तुमचा ठेवलेलं आहे। आलं लक्षात? 11वी पासून तर 15वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आलं लक्षात? या सगळ्या विद्यार्थ्यांना हे आवश्यक लेक्चर आहे। त्याचबरोबर जे स्पर्धा परीक्षांच्या लेक्चरचा अभ्यास करत आहेत, जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे लेक्चर्स, आपले जेवढे लेक्चर्स आहेत ते खूप महत्त्वपूर्ण ठरलेले आहेत। जेही मी MCQ घेते फक्त 15 घेते, का? कारण की 15 प्रश्नांमध्ये तुमचा 15 प्रश्न करून संपूर्ण व्यवस्थित अभ्यास झाला पाहिजे। एकत्र जास्त प्रश्न जर घेतले तर भरपूर आपण अभ्यासत नाही, कंटाळवाणा होऊन जातो। 50 प्रश्न 60 प्रश्न असे जर ठेवले तर भरपूर वेळा आपण अर्ध बघतो लेक्चर्स आणि बाकीचं स्किप करून देतो। तर असं होऊ नये यासाठी मी कमी वेळामध्ये कमी प्रश्न ठेवले आणि जास्तीत जास्त तुमचा अभ्यास व्हावा हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मी केलेलं आहे। आलं लक्षात? तर आजचा आपला जो लेक्चर्स आहे तो आहे आपला घटत्या सीमांत उपयोगिता नियम। आलं लक्षात? काय आपला आजचा जो आहे तो कोणता आहे? घटत्या सीमांत उपयोगिता नियम। मागच्या लेक्चर्स मध्ये आपण उपयोगिता या सिद्धांतावर आलो किंवा उपयोगिता कशाला म्हणायची, कोणकोणत्या वस्तूंमध्ये उपयोगिता असते या गोष्टींवरती आपण अभ्यास केलेला होता, बरोबर। थोडंसं तुम्हाला ते रिव्हिजन करून देते की उपयोगिता कशाला म्हणायची। तर उपयोगिता म्हणजेच काय, तर प्रत्येक वस्तू आणि सेवांमध्ये मानवी गरज भागवण्याची काय असते, एक अदृश्य शक्ती असते। काय असते? एक अदृश्य शक्ती असते। ती अदृश्य शक्ती म्हणजेच काय असते, तर उपयोगिता। ती अदृश्य शक्ती म्हणजे काय असते, त्या वस्तूमध्ये असलेली उपयोगिता। आलं लक्षात? आता आपण उदाहरण पण घेतलेली त्याच्यामध्ये, आता बघा उदाहरणार्थ मी घेतलेला आहे हा मार्क, बरोबर की नाही। याच्यामध्ये सुद्धा उपयोगिता आहे। याच्यामध्ये कशी उपयोगिता आहे, मला जे काही तुम्हाला समजवायचं ते मी तुम्हाला या मार्करच्या माध्यमातून किंवा इथे लिहून देऊन तुम्हाला समजवत आहे। आजचा आपला घटक काय आहे, घटत्या सीमांत उपयोगिता नियम। हा नियम आपण शिकतो आहोत, बरोबर। आणि कशाच्या माध्यमातून लिहा, मार्करच्या माध्यमातून लिहा, म्हणजे मला याच्यामध्ये उपयोगिता दिसली। तुम्हाला काय उपयोगिता दिसली, तर तुम्हाला जे मी लिहिलेलं आहे, मला जे तुम्हाला स्पष्ट करून सांगायचं आहे, मी बोलते पण आहे आणि तेच तुम्हाला लिहून सुद्धा दाखवते आहे। आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला सुद्धा त्याची उपयोगिता समजली की नक्की काय, जो व्यक्ती वापरतो त्यांना त्याची उपयोगिता कळते किंवा ज्यांच्या समोर मी प्रकट केलेली आहे त्याला सुद्धा त्याची उपयोगिता लक्षात येते। आलं लक्षात? मला उपयोगिता म्हणजेच काय, प्रत्येक वस्तू आणि सेवांमध्ये मानवी गरज भागवण्याची काय असते, एक अदृश्य शक्ती असते। आलं लक्षात? त्याला म्हटलं तर उपयोगिता। हे आपण मागच्या लेक्चरला उपयोगितेचा अर्थ, वैशिष्ट्य आपण हे संपूर्ण अभ्यास केला होतो। परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा, परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट परीक्षेला प्रश्न विचारला जातो, व्हेरी हाय क्वेश्चन। आता तुम्ही म्हणणार मॅडम तुम्ही हे पहिलेच का ब्लॅकबोर्डवरती लिहून ठेवलं, तर लिहून ठेवण्याचं कारण असं होतं की जर मी आत्ताच जर सगळं करायचं म्हटलं तर 1-2 तास त्या लेक्चर्समध्ये जातात, बरोबर की नाही। टेबल काढणार, त्यानंतर मी इकडे डायग्राम काढणार, असा हा वेळ जास्त जातो। हा वेळ जास्त गेला तर लेक्चर्स आपला वाढतो, लेक्चर्स वाढला तर मला काय कळतं, तुम्हाला ती कॅपॅसिटी तुमची कमी होऊन जाते बसण्याची आणि ऐकण्याची। यासाठी मी सुरुवातीलाच काय करून ठेवलं, एक चार्ट काढून ठेवलेला आहे आणि डायग्राम सुद्धा काढून ठेवलेली आहे। आलं लक्षात? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजचा कोणता सिद्धांत शिकवत आहोत, घटत्या सीमांत उपयोगिता नियम शिकवत आहोत। काय नावामध्येच दिलेलं आहे, काय घटत्या सीमांत उपयोगिता नियम अभ्यासणार आहोत आपण। आलं लक्षात? हा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, परीक्षेच्या दृष्टीने मोस्ट इम्पॉर्टंट असा हा लेक्चर आपला असणार आहे। आलं लक्षात? तर पहा, स्किप न करता सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आलं लक्षात? पहा, घटत्या सीमांत उपयोगिता नियम कशाला म्हणायचं, तर याची सुरुवात कशी झाली किंवा कोणी केली, तर घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम याची सुरुवात जी आहे ती आहे गॉसेन यांनी केलेली। कोणी केलेली आहे? गॉसेन। कोणत्या अर्थतज्ञ आहेत ते? गॉसेन। नाव पहा त्यांचं काय आहे, गॉसेन। गॉसेन हे कोणत्या अर्थतज्ञ आहेत? हे ऑस्ट्रेलियन अर्थतज्ञ आहेत। कुठले? ऑस्ट्रेलियाचे अर्थतज्ञ आहेत।
यांनी काय केलेलं आहे, या नियमाची सुरुवात केली किंवा ही नियमाची संकल्पना त्यांनी मांडली. कोणी? गॉसेन यांनी मांडलेली आहे. लक्षात. आणि गॉसेन यांनी हा नियम मांडला, परंतु घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम हे नाव कोणी दिलेलं आहे, तर याला हे नाव देणारे जे अर्थतज्ञ आहेत त्यांचं नाव आहे प्राध्यापक डॉक्टर मार्शल. काय? प्राध्यापक डॉक्टर मार्शल. हे जे अर्थतज्ञ आहेत, आपण हे जरी नाही लिहिलं, डॉक्टर मार्शल यांचं नाव लक्षात ठेवायचं. अर्थशास्त्रामध्ये संकल्पना मांडण्याचं काम कोणी केलं? गॉसेन यांनी केलं. कोणी? गॉसेन यांनी ही संकल्पना मांडली, परंतु अर्थशास्त्रामध्ये किंवा अभ्यासनामध्ये जी आणलेली आहे, कोणी आणलेली आहे किंवा त्याचं नाव घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम हे नाव कोणी दिलेलं आहे, हे नाव दिलेलं आहे डॉक्टर मार्शल यांनी दिलेलं आहे. कोणी दिलेलं आहे? डॉक्टर मार्शल यांनी दिलेलं आहे. गॉसेन यांनी हा नियम कधी मांडला होता, तर तो 1854 मध्ये मांडला होता. कधी मांडला होता? 1854 मध्ये मांडला होता. कधी मांडला होता? 1854 मध्ये त्यांनी हा नियम मांडलेला होता. कोणी मांडला होता? गॉसेन यांनी मांडला होता. याचं घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम असं नाव कोणी दिलेलं होतं, तर डॉक्टर मार्शल यांनी हे नाव दिलेलं होतं. त्याचबरोबर या नियमाला म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाला गॉसेनचा पहिला नियम असं नाव कोण दिलेलं आहे, याला गॉसेनचा पहिला नियम असं सुद्धा म्हटलं होतं. काय? गॉसेनचा पहिला नियम. गॉसेनचा पहिला नियम हे नाव कोणी दिलेलं आहे, ते हे नाव जेहॉन्स यांनी दिलेलं आहे. कोणी दिलेलं आहे? जेहॉन्स यांनी दिलेलं आहे. दिसतंय नाव तुम्हाला? जेहॉन्स यांनी हे नाव दिलेलं आहे. हे बघा व्यवस्थित लिहून द्यायचं म्हणजे तुम्हाला आठवत नाही. जेहॉन्स यांनी याला काय म्हटलेलं आहे? गॉसेनचा पहिला नियम असं म्हटलेलं आहे. हे पहिला लिहून देण्याचं किंवा सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, परीक्षेला कोणत्याही पद्धतीने प्रश्न विचारला गेला तरी तो तुम्हाला लिहिता आला पाहिजे या दृष्टिकोनातून मी काय दिलेलं आहे, पहिल्या या नावांविषयी तुम्हाला परिचय करून दिलेला आहे की परीक्षेला जर प्रश्न विचारला गॉसेनचा पहिला नियम लिहा, गॉसेनचा पहिला नियम लिहा, तो कोणता लिहायचा आहे? हाच लिहायचा, जो शिकवणार आहे तोच लिहायचा आहे. किंवा तुम्हाला जर प्रश्न विचारला घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम स्पष्ट करा असा जरी प्रश्न विचारला तरी हाच नियम आपल्याला इथं लिहायचा आहे. आलं लक्षात तुम्हाला? म्हणून मी तुम्हाला नावं सगळीकडे लिहून दिलेली आहे. बघा सुरुवातीपासून सांगते. घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम कोणी मांडला, तर तो गॉसेनने मांडला. कोणी मांडला? गॉसेन यांनी मांडलेला आहे. बरोबर. कधी मांडला तो? 1854 मध्ये मांडला. गॉसेन यांनी मांडला. कधी मांडला? 1854 मध्ये मांडला. त्याचबरोबर डॉक्टर मार्शल यांनी त्याला काय नाव दिलेलं आहे? डॉक्टर मार्शल यांनी घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम असं नाव दिलेलं आहे. आलं लक्षात? असं नाव त्यांनी दिलेलं आहे. कोणी? डॉक्टर मार्शल यांनी. आणि अभ्यासामध्ये सुद्धा आपल्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम अशाच नावाने आलेला आहे. आलं लक्षात? पुढे बघा जेहॉन्स यांनी याला कोणता नियम म्हटलेला आहे? याला गॉसेनचा पहिला नियम असं म्हटलं आहे. काय सांगितलंय? गॉसेनचा पहिला नियम. गॉसेनने 2 नियम मांडले. गॉसेनचा दुसरा नियम सुद्धा आहे. हा आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम. पुढचा आहे समसीमांत उपयोगितेचा नियम. हा सुद्धा नियम त्यांनी मांडलेला आहे. कोणी? गॉसेन यांनी. त्या नियमाला गॉसेनचा दुसरा नियम असं म्हटलं जातं. काय म्हटलं तर गॉसेनचा दुसरा नियम असं त्याला म्हटलं जातं. लक्षात? ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत समसीमांत उपयोगितेचा नियम. आजच्या आपल्या या लेक्चर्समध्ये आपल्याला काय बघायचं? घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम बघायचा आहे. लक्षात? कोणी मांडला, कोणत्या साली मांडला किंवा त्याचं नावाचं रूपांतर कसं झालेलं आहे किंवा कोणी केलेलं आहे हे आपण इथपर्यंत आपण पाहिलं. लक्षात? जर लक्षात आलं नसेल तर इथं पाहून घ्या एकदा. पुन्हा मी तुम्हाला सांगते. घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम यालाच दुसरं नाव आहे गॉसेनचा पहिला नियम. आलं लक्षात? यालाच काय नाव आहे दुसरं? गॉसेनचा पहिला नियम. त्याचबरोबर गॉसेन यांनी हा मांडलेला आहे. हा नियम कोणी मांडला? गॉसेन यांनी मांडला. किती साली मांडला? 1854 मध्ये मांडला. याचं घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम या नावामध्ये रूपांतर कोणी केलं? तर डॉक्टर मार्शल यांनी केलं. कोणी केलं? डॉक्टर मार्शल यांनी केलं. आलं लक्षात? इथपर्यंत समजलं तुम्हाला? आता आपण हा नियम अभ्यासणार आहोत. आलं लक्षात?
आता आपल्याला काय अभ्यासायचं आहे, नियम अभ्यासायचे. तर बघा घटत्या सीमांतोपयोगितेचा नियम काय सांगतो. तर बघा घटत्या सीमांतोपयोगितेचा नियम हा कसा प्रसिद्ध झाला किंवा बघा अर्थव्यवस्थेमध्ये मानवाच्या गरजा, मानव सर्व महत्वाचा आहे. अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात महत्वाचा घटक काय आहे, मानव किंवा मनुष्य किंवा उपभोक्ता जो वस्तूचा उपभोग घेतो तो. आणि लक्षात आता बघा मानवाच्या गरजा कशा आहेत, अमर्यादित गरजा आहेत. मानवाच्या गरजा कशा आहेत, अमर्यादित आहेत, बरोबर की नाही. त्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा त्या कधी गरजा पूर्ण होतात किंवा म्हणजे तृप्तिक्षम आहेत. मानवाच्या काही गरजा कशा आहेत, तृप्तिक्षम आहेत. काही गरजा आहेत त्या कशा होतात, पूर्ण होणाऱ्या असतात, बरोबर की नाही. मग त्या कशा पद्धतीने होतात किंवा मानव आपल्या गरजा ह्या म्हणजे मानवाच्या गरजा अमर्यादित आहे आणि साधने कशी आहेत, मर्यादित. मग मर्यादित साधनांच्या साहाय्याने मानव आपल्या अमर्यादित गरजा कशा पद्धतीने भागवतो किंवा कशा पद्धतीने त्याचा क्रम लावतो. हा क्रम कसा असतो किंवा मानवाच्या कोणत्या गरजा आहेत तर त्या तृप्तिक्षम आहेत हे आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचं आहे. आणि लक्षात हा काय आहे, हा तुमच्या या नियमाचा आधार आहे. काय आहे, हा नियमाचा आधार आहे. नियमाचा आधार काय सांगतो की मानवाच्या गरजा अमर्यादित आहे आणि अमर्यादित आहे आणि साधने मात्र मर्यादित आहे. मग मर्यादित साधनांच्या सहाय्याने मानव आपल्या अमर्यादित गरजा कशा भागवतो किंवा आपल्या गरजा जे तृप्तिक्षम आहेत त्या तृप्तिक्षम गरजा भागवण्याचा प्रयत्न कसा करतो. या प्रयत्नांचा अभ्यास किंवा याचा अभ्यास आपल्याला कशामध्ये करायचा आहे, तो घटत्या सीमांतोपयोगितेच्या नियमामध्ये करायचा आहे. लक्षात हा झाला घटत्या सीमांतोपयोगितेच्या नियमाचा आधार झाला. काय झाला, आधार झाला. आता आपल्याला बघायचं आहे घटत्या सीमांतोपयोगितेचा नियम. काय बघायचं आहे, घटत्या सीमांतोपयोगितेचा नियम. तो नियम तर डॉक्टर मार्शल यांनी कसा मांडला, डॉक्टर मार्शल यांनी प्रचलितमध्ये कसा आणला, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे. तर बघा त्यांनी काय सांगितलंय की मानवाच्या गरजा कशा असतात, अमर्यादित असतात. तर बघा त्यांनी सांगताना कसं सांगितलेलं आहे आपल्याला, एक मिनिट. बघा मानवाच्याकडे आपण जो नियम शिकतो आहे, डॉक्टर मार्शल यांचा नियम शिकतो आहे किंवा वासेन यांनी मांडलेला नियम पाहतोय आपण. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, डॉक्टर मार्शल यांनी काय सांगितलेलं आहे की मानवाच्या गरजा कशा अमर्यादित आहे. मग या अमर्यादित गरजा मर्यादित साधनांच्या सहाय्याने मानव कशा भागवतो किंवा संपूर्ण एखाद्या मानवाजवळ बघा एखाद्या वस्तूच्या साठ्यामध्ये. आता जो नियम आहे तो नियम बघा आपण काय म्हणतो, तो नियम काय सांगतो, एखाद्या व्यक्तीजवळ घटत्या सीमांतोपयोगितेचा नियम काय सांगतो, एखाद्या व्यक्तीजवळ वस्तूंच्या साठ्यामध्ये त्याच्याजवळ असलेल्या वस्तूच्या साठ्यामध्ये वाढ होत असताना, उत्तरोत्तर वाढ होत असताना त्याच्यापासून मिळणारी जी उपयोगिता आहे ती काय होतं, ते क्रमश घटत जाणारी असते. काय सांगितलंय डॉक्टर मार्शल यांनी, हा नियम काय मांडलेला आहे बघा. संकल्पना मांडलेली आहे गॉसेन यांनी. कोणी मांडलेली, गॉसेन यांनी मांडलेली. या घटत्या सीमांतोपयोगितेच्या नियमाचा आधार काय आहे, नियमाचा आधार असा आहे की उपभोक्ता आहे, उपभोक्त्याच्या गरजा कशा आहेत, अमर्यादित आहे, परंतु साधनेही कशी आहेत, मर्यादित आहे. मग साधने मर्यादित आहे तर गरजा अमर्यादित आहे. मग या अमर्यादित गरजा भागवण्यासाठी मानव काय प्रयत्न करतो किंवा उपभोक्ता काय प्रयत्न करतो किंवा मानवाच्या गरजा ज्या आहेत त्या कशा तृप्तिक्षम आहेत. मग तृप्तिक्षम गरजा आहेत म्हणजे काय, पूर्ण होणाऱ्या आहेत, गरज पूर्ण होणारी आहे. मग ही गरज तृप्त होणार आहे किंवा उपयोगिता पूर्ण होते. एखादी वस्तू उपभोगल्यानंतर मानवाची गरज पूर्ण होते, बरोबर की नाही, मानवाची गरज पूर्ण होते. मग या गरजा कोणत्या आहेत किंवा मानव त्याचा कशा पद्धतीने क्रमवारी लावतो याचा अभ्यास आपण या नियमामध्ये करत आहोत. तर नियमाचा आधार तर आपण पाहिला. आता नियम काय आहे, तर नियम डॉक्टर मार्शल यांनी कसं सांगितलं आहे पहा की एखाद्या व्यक्तीजवळ बघा, एखाद्या व्यक्तीजवळ ज्या वस्तूंचा, काही वस्तूंचा साठा वाढत गेला, काही वस्तूंचा साठा जर वाढत गेला तर त्या साठ्यापासून म्हणजे त्या वस्तूपासून मिळणारी जी उपयोगिता आहे ती काय होतं, ते क्रमश घटत जाणारी असते. आता हे आपण उदाहरणाच्या सहाय्याने शिकू म्हणजे तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर तो नियम समजून येईल. आलं लक्षात. तर बघा आपण आता तक्ता बघून घेऊ. पहिला एक तक्ता आहे बघा, व्यक्तीजवळ एक व्यक्ती घेतली आपण, एक्स व्यक्ती घेतलाय. कोणता व्यक्ती घेतलाय, एक्स व्यक्ती बघू आपण. हा एक्स व्यक्ती आहे. या एक्स व्यक्तीकडे सफरचंद आहे. किती नग आहेत, 6 नग सफरचंद आहेत. किती नग आहेत, 6 नग सफरचंद आहेत. आता बघा काय सांगते, जर आपल्याला घटत्या सीमांतोपयोगितेचा नियम अभ्यासायचा असेल तर आपल्याला जो सफरचंद असेल किंवा जीही काही वस्तू घेणार आपण
हे फक्त आपण एक काल्पनिक उदाहरण घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे? काल्पनिक उदाहरण समजण्यासाठी आपल्याला हा नियम सिद्ध करायचा आहे. त्या सीमांत उपयोगितेचा नियम सिद्ध करायचा आहे. नियम काय सांगतो? एखाद्या व्यक्तीजवळ किंवा एखाद्या उपभोक्त्याजवळ जसं वस्तूचा साठा वाढत जातो तसं त्याच्यापासून मिळणारी जी उपयोगिता आहे क्रमश घटत 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 जाणारी असते. हा नियम आपल्याला सिद्ध करायचा. म्हणून आपण काय केलेलं एक शॉर्ट मध्ये एक संक्षिप्त असं किंवा काल्पनिक असं उदाहरण घेतलेलं आहे. लक्षात एक्स व्यक्ती आहे. एक्स व्यक्तीजवळ सफरचंदाचे नग किती आहेत? 1 2 3 4 5 असे 6 सफरचंदाचे नग आहेत. आलं लक्षात? एकीकडे आपण एकूण उपयोगिता मात्रेमध्ये लिहिणार आहे. एकूण उपयोगिता मात्रेमध्ये मात्रा आणि सीमांत उपयोगिता मात्रा. आलं लक्षात? बघा मागच्या लेक्चर मध्ये आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता अभ्यासलेली आहे. मागच्या लेक्चर्स मध्ये पूर्ण आपण एक लेक्चर त्याच्यामध्येच ठेवलेला आहे. बरोबर की नाही? ज्यांनी अभ्यास केला नसेल त्यांनी मागे इकॉनॉमिक स्टडी या लेक्चर मध्ये एकूण उपयोगिता सीमांत उपयोगिता असं टाका. बरोबर तुम्हाला तिथं लेक्चर तो भेटून जाणार आहे. आलं लक्षात? पण एक आता शॉर्ट मध्ये आपल्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा जो नियम पाहतोय त्याच्यामध्ये ह्या गोष्टी सुद्धा लक्षात घेणं महत्त्वाच्या आहे. पहा सफरचंदाचे नग किती घेतलेले आहेत? 6. किती घेतले? 6. एकूण उपयोगिता म्हणजे काय? एकूण उपयोगिता काय सांगते की सफरचंदाच्या प्रत्येक नगापासून मिळालेली जी उपयोगिता असते. सफरचंदाचे किती नग घेतले? 6 नग घेतले. या प्रत्येक 6 नगापासून जी उपयोगिता मिळालेली आहे त्याची काय करतो आपण? बेरीज करतो. त्याची बेरीज करून काय मिळते आपल्याला? एकूण उपयोगिता मिळते. किती मिळते आपल्याला? एकूण उपयोगिता मिळते. आणि सीमांत उपयोगिता म्हणजेच काय? तर सीमांत उपयोगिता म्हणजे शेवटच्या नगापासून मिळालेली जी उपयोगिता असते तिला म्हटलं तर सीमांत उपयोगिता. बरोबर की नाही? तिला म्हटलं तर सीमांत उपयोगिता. आलं लक्षात? आपण आपल्या मागच्या लेक्चर्स मध्ये संपूर्ण अभ्यास केला. आता आपण काय बघतो आहे? आपल्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम सिद्ध करायचा आहे. म्हणून आपण काय घेतलेलं आहे? सफरचंदाचे नग घेतले, एकूण उपयोगिता घेतलेली आहे आणि सीमांत उपयोगिता घेतलेली आहे. बघा एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दोघांमध्ये काय होत घट होत गेलेली आहे. व्यक्तीच्याकडे सफरचंदाचे नग जसे वाढत गेले तसे त्याच्यापासून मिळणारी उपयोगिता ही काय केलेली आहे? क्रमश घटत गेलेली आहे. क्रमश काय केलेली आहे? क्रमश घटत गेलेली आहे. जशी उपयोगिता मिळाली व्यक्तीने जसं सफरचंदाचा एक नग वाढवला. पहिला सफरचंद घेतला तेव्हा त्याला एकूण उपयोगिता किती मिळालेली होती? 20 एवढी उपयोगिता मिळाली होती. किती मिळाली होती? 20 एवढी उपयोगिता मिळाली होती. त्यानंतर एक सीमांत उपयोगिता किती मिळाली होती? 20 एवढी मिळाली होती. बरोबर की नाही? पहिल्या नगाच्या टायमाला जेव्हा उपयोगिता मिळाली की पहिली जी होती ती पहिली आपली किती होती? 20 एवढी होती. दुसरा जेव्हा नग घेतला तेव्हा त्याच्यापासून मिळालेली उपयोगिता काय झालेली आहे? 35. इथं 15. एकूण उपयोगिता वाढलेली आहे परंतु सीमांत उपयोगिता घटलेली आहे. एकूण उपयोगिता वाढली, सीमांत उपयोगिता घटली. पुन्हा इथं बघा तिसरा सफरचंदाचा नग घेतला, एकूण उपयोगितेमध्ये वाढ झाली, सीमांत उपयोगितेमध्ये घट झालेली आहे. चौथा नग घेतला 50 इथं घट झालेली आहे. पुन्हा 6वा 7वा आणि 6वा नग घेतला सीमांत उपयोगिता आपली काय झाली? वजाबात झालेली आहे. हे एक आपण उदाहरणाच्या साईडने घेतलं. अजून एक तुम्हाला सांगते उदाहरण साधं आणि सोपं. एखादा व्यक्ती आहे त्याला खूप जोराची भूक लागलेली. काय गेलेली? खूप जोराची भूक लागलेली आहे. त्यावेळेस तो काय करतो? त्याच्या ताटामध्ये काही भाजी आणि पोळी आहे. बरोबर की नाही? भाजी आणि पोळी. त्यांनी पहिली चपाती खाल्ली त्याला थोडंसं बरं वाटलं. बरोबर की नाही? की थोडासा आधार लागला. पुन्हा त्याने दुसरी चपाती खाल्ली, थोडं अजून नॉर्मल व्हायला लागलं की नाही ठीक आहे. तिसरी चपाती खाल्ली, जरा थोडंसं बरं वाटलं. म्हणजेच काय? 3 चपाती खाल्ली, चौथी खाल्ली, 5वी खाल्ली. 6वी 7वी खाऊ शकतो का रे तो? तर नाही. जेव्हा तो 6वी आणि 7वी जरी खाल्ली तर ते ओव्हरलोड होऊन जाईल आणि त्याची परिस्थिती खराब होऊन जाईल किंवा त्याला पोटाचा काही विकार म्हणजे त्रास व्हायला सुरुवात होणार आहे. कोणत्याही व्यक्तीची एखाद्या वस्तूचा साठा जसं वाढत गेला तसं त्याच्यापासून मिळणारी जी उपयोगिता आहे ती होते ते क्रमश घटत जाणारी असते. त्याच्यापासून मिळणारी उपयोगिता घटत जाणार. कोणत्याही गोष्टीचं किंवा कोणत्याही वस्तूचं काय असतं? काहीतरी लिमिट असतं. तर लिमिटच्या बाहेर जर आपण ती वापरली तर तिचा अपव्यय होतो किंवा त्याच्यापासून काहीतरी त्रास मानवाला होतच असतो. मग ते जेवण असो किंवा एखादी वस्तू असो किंवा एखादी कोणती घटना असो. लक्षात कोणत्याही गोष्ट असो अतिरिक्त झाला तर त्याचा शरीरावरती मानवावरती काही ना काही त्याचा परिणाम होत असतो. लक्षात तुम्हाला हेच आपण या सिद्धांताच्या सहाय्याने बघत आहोत की घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम काय सांगतो की एखाद्या व्यक्तीजवळ एखाद्या वस्तूचा किंवा पदार्थाचं जर सेवन करत गेला एका पाठोपाठ एक करत गेला, एका पाठोपाठ एक, जस्ट एक 1 मिनिट.
जसा एका पाठोपाठ एक नग आपण सेवन करत गेला तर त्याच्यापासून मिळणारी जी उपयोगिता ही क्रमश घटत जाणारी असते. हे आपण या चार्टच्या माध्यमातून पाहिलं. तसंच आपण या आकृतीच्या माध्यमातून सुद्धा पाहत आहोत. बघा आकृती काय सांगते, OX अक्षावरती काय दिलेलं आहे, सफरचंदाचे नग दिलेले आहेत. काय दिलेलं आहे, OX अक्षावरती आपण सफरचंदाचे नग घेतलेले आहेत. त्याचबरोबर OY अक्षावरती OY अक्ष आहे, X अक्ष आहे, हा Y अक्ष आहे. कोणता अक्ष आहे, Y अक्ष आहे. Y अक्ष आहे. OY अक्षावरती आपण काय घेतलेलं आहे, सीमांत उपयोगिता घेतलेली. काय घेतलेली आहे, सीमांत उपयोगिता घेतलेली आहे. आणि इथं सफरचंदाचे नग घेतलेले आहे. आलं लक्षात. बघा मानवाने व्यक्तीने पहिला नग घेतला तेव्हा त्याच्यापासून मिळणारी उपयोगिता किती होती, आपल्याला 25 पर्यंत होती. उपयोगिता किती मिळाली, 25 एवढी मिळाली. किती मिळाली, 25 एवढी मिळाली. त्याच्यानंतर दुसरा सफरचंदाचा नग घेतला, दुसरा घेतला तर त्याच्यापासून मिळणारी उपयोगिता किती होती, 20 होती. 25 पासून 5 म्हणजे -5 झाली. किती झाली, सीमांत उपयोगिता किती झाली, -5 झाली. इथून इथपर्यंत कमी झालेली आहे. पुन्हा तिसरा नग घेतला, तिसरा नग घेतल्यानंतर मिळालेली उपयोगिता कशी झाली, कमी झालेली आहे. पुन्हा 5 ने कमी झाली, 15 इथपर्यंत झाली. पुन्हा गेली, पुन्हा 5 ने कमी झाली. म्हणजे जसं जसं व्यक्ती एखाद्या वस्तूचा उपभोग घेतो तसं त्याच्यापासून मिळणारी उपयोगिता ही काय होत जाते, क्रमश घटत जाणार आहे. जर अतिरिक्त नग घेतला, आता पुन्हा 6वा नग जेव्हा घेतला, 1 2 3 4 हे 5 नग झाले. त्याच्यानंतर 6वा नग घेतला, 6वा नग घेतल्यानंतर त्याच्यापासून मिळणारी जी उपयोगिता होती ही काय झालेली होती, ऋण झालेली होती. कशी झालेली होती, ऋण झालेली होती. आणि लक्षात ही म्हणजेच काय झाली, ती -5 झाली. म्हणजेच काय झालं, जेव्हा आपण ओव्हरलोड करतो तेव्हा एक ते जेवण बाहेर तरी निघतं, नाही तर मग काहीतरी वेगळा त्रास तरी व्हायला लागतो. मग हे काय झालं, हे ऋण होतं. एखाद्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता कशी होती, मग अतिरिक्त घेतल्यामुळे ती ऋण होत जाते. लक्षात. आपण म्हणतो प्रत्येक वस्तूमध्ये उपयोगिता आहे, प्रत्येक वस्तूमध्ये उपयोगिता आहे, परंतु तिचा साठा जसं जसं मानवाजवळ वाढतो तसं तसं त्याच्यापासून मिळणारी उपयोगिता क्रमश घटत जाणारी असते. लक्षात तुम्हाला. हे आपण आकृतीच्या सहाय्याने पण पाहिलं आणि तक्त्याच्या सहाय्याने सुद्धा पाहिलं. याला म्हटलं तर घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम. याला काय म्हटलं तर घटत्या उपयोगिता, म्हणजे उपयोगितेचा नियम. उपयोगिता काय होत जाते, क्रमश घटत जाणारी राहते. जसं मानवाजवळ एखाद्या वस्तूचा साठा वाढत जातो तसं त्याच्यापासून मिळणारी उपयोगिता ही क्रमश घटत जाणारी असते. हे आपण आकृतीच्या आणि तक्त्याच्या सहाय्याने पाहिलेलं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये काही गृहीतक म्हणजे काही परिस्थिती आपल्याला गृहीत धरावी लागतात. आपल्याला हा नियम सिद्ध करायचा आहे, बरोबर की नाही. नियम सिद्ध करायचा म्हणून आपल्याला काही परिस्थिती गृहीत धरावी लागतात. गृहीत काय धरणार तर बघा, उपभोक्ता हा जो आहे, आपल्याला हा नियम अभ्यासण्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जीही वस्तू तो घेणार आहे त्या वस्तूचा नंतर एका पाठोपाठ एकच घ्यावा लागणार. त्याला एका पाठोपाठ एकच घ्यावा लागणार. एक सफरचंद आत्ता खाल्ला, एक सफरचंद दुपारी खाल्ला, एक सफरचंद रात्री खाल्ला, एक रात्री झोपेत खाल्ला, तर हा नियम अनुभवता येणार नाही. घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम अनुभवण्यासाठी एखाद्या वस्तूचे एका पाठोपाठ एक नग घ्यावे लागतील. आलं लक्षात. एका जागेवर बसून एका पाठोपाठ एक नग घ्यावे लागतील, तेव्हाच हा नियम तुम्हाला अभ्यासता येईल किंवा अनुभवास येईल. तुम्ही म्हणणार आता एक फळ खाईल, एक दुपारी खाईल, एक रात्री खाईल, तर असं करून तो नियम अनुभवता येणार नाही. लक्षात. हे नियमाचं सर्वात महत्वाचं आपल्याला कारण सांगता येईल. दुसरं काय त्याची मर्यादा, याची मर्यादा असं आहे की जी वस्तू घेणार, आता आपण घेतलं होतं सफरचंद, मग सफरचंदाचा आकार योग्य असला पाहिजे. जो आकाराचा 50 ग्रॅम वजनाचं जर घेतलं असेल तर हे साही सफरचंद 50 ग्रॅम वजनाचेच असले पाहिजे. किती, 50 ग्रॅम वजनाचेच असले पाहिजे. एक 100 ग्रॅमचा, एक छोटा, एक मोठा, एक एवढसा, तर असा हा नियम अभ्यासता येणार नाही. आलं लक्षात. किंवा अनुभवास येणार नाही. आलं लक्षात. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, सफरचंदाचा आकार वजनाने सगळं सारखा असला पाहिजे, तेव्हाच हा नियम अनुभवास येतो. लक्षात. तर हे काही या गोष्टी काय याच्यामध्ये गृहीतक मानले की ही वस्तू जी आहे मानवाच्या गरजा अमर्यादित आहे, परंतु तेव्हा फक्त एकच फळ खातोय किंवा सफरचंदच त्याला आवडतं म्हणून सफरचंदच निवडलेला आहे, दुसऱ्या फळ इथं घ्यायचं नाही. एक सफरचंद खाल्ला म्हणजे 6 प्रकारची फळं घ्यायची नाही इथं. सफरचंद तर फक्त सफरचंदाचेच नाव. एक सफरचंद खाल्ला, एक मोसंबी खाल्ली, केळी खाल्ली, एक आंबा खाल्ला, असं करून हा नियम अनुभवता येणार नाही. सफरचंद घेतले तर 6 नग सफरचंदाचे असले पाहिजे, तरच हा नियम अनुभवास येतो. लक्षात. अशा काही प्रकारची याच्यामध्ये नियमावली किंवा गृहीतकं मांडण्यात आलेली आहे. माझ्या मते तुम्हाला हा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत नक्कीच हा नियम समजलेला असेल. परीक्षेच्या दृष्टीने खूप मोस्ट इम्पॉर्टंट असा हा
आहे परीक्षेला विचारलाच जातो, 11वी 12वीला बोर्डाच्या परीक्षेत विचारला जातो, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावर आधारित प्रश्न पाहायला मिळतातच. आपण जेव्हा MCQच्या माध्यमातून लेक्चर घेऊ तेव्हा त्याच्यामध्ये तो प्रश्न टाकेलच मी, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की प्रश्नाचं स्वरूप कसं विचारलं जातं. आलं लक्षात तुम्हाला? लेक्चर आवडलं असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. ज्यांना समजलं नसेल तर कमेंटच्या माध्यमातून तेही मला सांगण्याचा प्रयत्न करा. मी नक्की त्याच्यामध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा पुन्हा जे नवीन लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत समसीमांतर दुहेरीचा नियम घेऊ, नाहीतर मग आपण दुसरं जे आहे दुसरा नवीन जो चॅप्टर आहे की परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे ते चॅप्टर आपण आपल्या यूट्यूबच्या लेक्चर्सवरती नक्कीच घेणार आहोत. सगळ्यांना आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन लेक्चरमध्ये MCQ पॅटर्नचे प्रश्न घेऊन सुद्धा आणि नवीन एक सविस्तर लेक्चर घेऊन सुद्धा. तोपर्यंत धन्यवाद.